शेतकरी मित्रांनो नमस्कार। यावर्षी कापसाची खरेदी सीसीआय करणार आहेत, परंतु लांब धाग्यासाठी किती भाव, त्याचप्रमाणे मध्यम धाग्यासाठी किती भाव, त्याचप्रमाणे सीसीआयचा हमी भाव किती राहणार, त्याचप्रमाणे यावर्षी कापसाला समोर रेट कसे काय राहील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राहुल शिंदे। सगळ्यात प्रथम आपल्या YouTube चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। आपण कापसाच्या उत्पादन वाढीसाठी तसेच फवारणी खत व्यवस्थापनाबद्दल तर माहिती देतोच, परंतु आज आपण या व्हिडिओमधून कापसाचा हमी भाव सीसीआयचा नेमका किती राहणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर सीसीआयचा जवळपास लांब धाग्यासाठी भाव आणि मध्यम धाग्यासाठी भाव या दोनही भाव आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सीसीआयची खरेदी 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। सीसीआयने 550 खरेदी केंद्र सुरू केले असून 150 खरेदी केंद्र हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुरू झालेले हे दिसून येणार आहेत। तर त्यामुळे शेतकऱ्यांना सीसीआयला जर कापसाची विक्री ही करायची असेल तर त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे। आता ते कशी, तर 1 सप्टेंबर पासून तर 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला अर्ज हा करायला मुभा दिलेली आहे। म्हणजेच अर्ज करत असताना आपल्या सातबाऱ्यावरती कपाशीची नोंद पाहिजे। नोंद नसेल तर तुम्ही ई पीक पाहणी करून कपाशीची नोंद करा। सातबारा पाहिजे, कारण आपले सीसीआय सरळ आपल्या कापसाचे पैसे आपल्या खात्यावर हे ट्रान्सफर करणार आहे। तर त्यामुळे तुम्ही नोंद करत असताना 1 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत कापसाची ऑनलाईन अर्ज भरून आपल्या सीसीआयला विक्रीसाठी हा फॉर्म किंवा अर्ज हा करू शकता। कापसाची खरेदी 15 ऑक्टोबर पासून हे सुरू होत असल्यामुळे याचा भावाबद्दल बोलायचं झाल्यास तर याच्यामध्ये मध्यम धाग्याचा कापूस 7,710 रुपये आणि लांब धाग्याचा कापूस 8,110 रुपयाप्रमाणे सीसीआय खरेदी करणार आहेत। आता हा झाला हमी भाव। इतका भाव बाजारपेठेमध्ये मिळत नसल्याने तुम्ही सीसीआय मध्ये जर कापसाची विक्री हे करू इच्छित असाल तर तुम्हाला अर्ज हा 1 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत भरणे अनिवार्य आहे। नोंद नसेल तर तुम्ही ई पीक पाहणी करून नोंद भरा किंवा कापूस किसान ॲप असं एक ॲप आहे, तर ॲपमध्ये तुम्ही आपला जो सीसीआयचा अर्ज आहे तर हा अर्ज तिथे करू शकता। बँक अकाउंट सुद्धा जोडणे हे अनिवार्य असेल, कारण विक्री झाल्यावर सरळ पैसे तुमच्या खात्यामध्ये हे थेट ट्रान्सफर केलं जाऊ शकतं। तर त्यामुळे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कापसाची विक्री जर तुम्हाला सीसीआयला करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याची प्रोसेस करा।